चंद्रशेखर प्रकरणी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला दिलासा मिळालाय। जॅकलिनला अंतरिम जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। आतापर्यंत अनेक वेळा जॅकलिनची तासनतास चौकशी झालेली होती सुकेश चंद्रशेखर प्रकरणी आणि याच संदर्भात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला दिलासा मिळालाय। तिला अंतरिम जामीन मंजूर झालाय। 50,000 रुपयांच्या जात मुचलक्यावरती जॅकलिन फर्नांडिसला जामीन मंजूर झाल्याची ही मोठी बातमी। सुकेश चंद्रशेखर प्रकरणी जॅकलिन फर्नांडिसची आतापर्यंत अनेक वेळा चौकशी झालेली आहे। तासनतास तिला चौकशीला सामोरं जावं लागलेलं आहे, मात्र आता तिला जामीन मिळालाय, अंतरिम जामीन मंजूर झालाय। 50,000 रुपयांच्या जात मुचलक्यावरती अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला सुकेश चंद्रशेखर प्रकरणी दिलासा मिळालाय, तिला अंतरिम जामीन मंजूर झालाय। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। प्रशांत, अखेर जॅकलिन फर्नांडिसला जामीन मंजूर झालाय, काय या संपूर्ण प्रकरणाविषयी अधिक सांगाल? खासून 200 कोटीच्या घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये खासून सुरेश चंद्रशेखर यांनी ज्या पद्धतीनं ठगी करून, ज्या पद्धतीनं फसवणूक करून जे पैसे लुटले होते त्याच्या माध्यमातून जॅकलिन फर्नांडिसला मोठ्या प्रमाणात भेटवस्तू झाल्या अशा प्रकारची माहिती पुढे आली होती आणि त्या संदर्भात एकीकडे EOW कार्यालयामध्ये चौकशी सुरू होती, त्या दुसरीकडे ईडी मध्ये देखील चौकशी सुरू होती। आज ईडी मध्ये जॅकलिन फर्नांडिसला त्या संदर्भात आरोपपत्र दाखल करण्यात आलं, त्या संदर्भात आज त्यांना अटक होण्याची शक्यता होती। याचमुळे त्यांनी अंतरिम जामीन अर्ज दाखल केला होता पटियाला कोर्टाच्या ईडी न्यायालयामध्ये आणि त्यावरती आज सुनावणी करताना मोठा दिलासा जॅकलिन फर्नांडिसला दिलेला आहे। सुरेश चंद्रशेखर प्रकरणामध्ये जॅकलिन फर्नांडिसला मोठा दिलासा दिलाय। 50,000 रुपयाच्या जात मुचलक्यावरती जॅकलिनला हा दिलासा देण्यात आलेला आहे। महत्वाचा मुद्दा आहे, मोठा दिलासादायक निर्णय आहे जॅकलिन फर्नांडिससाठी। प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आणखी एक मोठी बातमी आहे। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारामध्ये मोठी पडझड झाली आहे। बाजार सुरू होताच मुंबई शेअर बाजार 750 अंकांनी घसरलाय, तर निफ्टी सुद्धा 250 अंकांनी खाली आलाय। शेअर बाजारावरती मंदीच्या शक्यतेचं सावट असल्याचं बोललं जात आहे। फक्त बाजारच पडलाय असं नाही, तर डॉलरच्या तुलनेत सुद्धा रुपयांची मोठी घसरण झाली असून रुपया 81.54 पर्यंत खाली घसरलाय आणि रुपयामध्ये 56 पैशांची घसरण झाली आहे। आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारामध्ये घसरण झालेली पाहायला मिळाली। मुंबई शेअर बाजार 750 अंकांनी घसरलाय, तर निफ्टी सुद्धा 250 अंकांनी खाली आलाय। शेअर बाजारावरती मंदीचं सावट असल्याचं बोललं जात आहे। फक्त बाजारच नाही, तर डॉलरच्या तुलनेमध्ये सुद्धा रुपयाची मोठी घसरण झाली असून रुपया 81.54 पर्यंत खाली घसरलाय, तर रुपयामध्ये 56 पैशांची घसरण झाली आहे।